नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या 18व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपल्या प्रकरणाचं नाव आहे ऑब्झर्विंग स्पेस टेलिस्कोप्स. स्पेस म्हणजे अवकाश आणि टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण. अवकाश निरीक्षण दुर्बिणी असं आपल्या प्रकरणाचं नाव आहे. या प्रकरणात फॉर्म्स ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाची रूपे, टेलिस्कोप्स अँड टाइप्स ऑफ टेलिस्कोप्स म्हणजे दुर्बिणी आणि दुर्बिणींचे प्रकार, टेलिस्कोप्स इन स्पेस अवकाशातील दुर्बिणी, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो याबद्दलची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. फ्रॉम अर्ली डेज मॅन हॅज बीन क्युरियस अबाउट द सन ॲज वेल ॲज द मून अँड स्टार्स सीन इन द नाईट स्काय. फार पूर्वीपासूनच सूर्य आणि रात्रीच्या आकाशातील चंद्र तारका याच्याबद्दल मानवाला कुतूहल वाटत असे. युझिंग हिज बाउंडलेस इमॅजिनेशन ही ट्राईड टू अंडरस्टँड द स्काय ॲज सीन इन द नाईट स्काय अँड द स्काय ऑब्झर्व्ड बाय द नेकेड आईज. ही नोटिस दॅट द पोझिशन ऑफ द स्टार्स चेंज विथ टाईम अँड हॅड समथिंग टू बी विथ द ऑकरन्स ऑफ सीझन. आकाशातील ताऱ्यांची नक्षत्रांची स्थिती ही काळानुसार बदलते आणि या आकाशातील नक्षत्रांच्या बदलणाऱ्या स्थितीचा आणि ऋतुचक्राचा काहीतरी संबंध आहे असं मानवाला वाटत असे. ॲज द नॉलेज ऑफ द सायकल ऑफ सीझन्स वॉज नेसेसरी फॉर ॲग्रिकल्चर, स्काय वॉचिंग बिगॅन टू प्रूव्ह युजफुल टू हिम. शेतीसाठी ऋतुचक्राची माहिती आवश्यक असल्याने मानवाला आकाशदर्शन हे उपयोगी पडू लागलं. द पोझिशन ऑफ द कॉन्स्टलेशन्स वॉज ऑल्सो युजफुल टू सी गोर्स फॉर नेव्हिगेशन. नक्षत्रांची स्थिती ही नेव्हिगेशन म्हणजे समुद्री प्रवास करणाऱ्या दर्यावर्दींना सुद्धा दिशादर्शक म्हणून उपयोगी पडू लागली. Men began to make determined efforts to find answers to questions which arose out of his sky watching. मानवाला त्याच्या आकाश निरीक्षणातून निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्याने धडपड सुरू केली, परंतु आकाशातील ग्रह अथवा तारे अधिक जवळून पाहण्यासाठी त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचं साधन उपलब्ध नव्हतं. बट ही डिड नॉट हॅव एनी इक्विपमेंट to get a closer view of stars and planets in the sky. Today, 400 years after Galileo's use of the telescope, tremendous progress has been made in telescope technology and in space science and technology on the whole. आज गॅलिलिओच्या दुर्बिणीनंतर गेल्या 400 वर्षात दुर्बीण तंत्रज्ञानात आणि एकंदरीतच अवकाशशास्त्रामध्ये मानवाने चांगलीच प्रगती केलेली आपल्याला दिसते. This great leap in technology has helped to construct for us an astounding picture of our universe. या टेक्नॉलॉजीमुळेच, या तंत्रज्ञानामुळेच आपल्याला आपल्या संपूर्ण विश्वाचं एक अत्यंत विस्मयकारी चित्र असं पाहायला मिळतंय. स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर नॉट ओनली इम्पॉर्टंट फॉर रिसर्च पर्पजेस बट ऑल्सो टू हेल्प प्रोव्हाइड अस विथ मेनी ऑफ द कम्फर्ट्स अँड फॅसिलिटीज we enjoy in our everyday life. स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञान हे आपल्याला उपयोगी पडत आहेत. या अवकाशाच्या निरीक्षणासाठी दुर्बिणीचा उपयोग केला जातो, परंतु एकाच दुर्बिणीतून अवकाशाचा निरीक्षण करता येत नाही. संपूर्ण निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी का वापराव्या लागतात, कोणत्या प्रकारच्या दुर्बिणी वापरल्या जातात आणि त्या अवकाशात कशा पद्धतीने उभ्या केल्या जातात, या आणि अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती आपण या प्रकरणात घेणार आहोत. डिफरंट फॉर्म्स ऑफ लाईट. लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. प्रकाशाची विविध रूप. यामध्ये प्रकाश म्हणजे काय, तर प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय प्रारणे
लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे विद्युत चुंबकीय, वेव्ह म्हणजे प्रारणे. एव्हरी वेव्ह हॅज कॅरेक्टरिस्टिक वेव्हलेंथ. यातल्या प्रत्येक प्रारणाची तरंगलांबी जी आहे, वेव्हलेंथ म्हणजे तरंगलांबी, ही विशिष्ट प्रकारची आहे. Our eyes can see only that light which has wavelengths between 400 nanometer and 800 nanometer. आपल्या डोळ्यांना ज्या प्रकाशाची तरंगलांबी जवळपास 400 नॅनोमीटर ते 800 नॅनोमीटर एवढी आहे, तोच प्रकाश दिसतो. Such light is visible radiation. However, there are electromagnetic waves of wavelength other than the visible ones, most of which we cannot see as our eyes are not sensitive to them. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक इलेक्ट्रोमॅग्नेटिक विद्युत चुंबकीय प्रारणं अशी आहेत की त्यांची तरंगलांबी ही आपल्या डोळ्यांना दिसत नाही. आपले डोळे त्या तरंगलांबीसाठी किंवा त्या किरणांसाठी संवेदनशील नाहीत. आणि ही तरंगलांबी असलेले कोणते प्रारणं आहेत याचा एक तक्ता पुढे दिलेला आहे, तो आपण अभ्यासणार आहोत. रेडिओ वेव्ज, टाइप ऑफ रेडिएशन मध्ये दिलेला आहे रेडिओ वेव्ज. यांची वेव्हलेंथ आहे लॉंगर दॅन अबाउट 20 सेंटीमीटर. मायक्रोवेव्ज, सूक्ष्म लहरी, यांची तरंगलांबी आहे 0.3 मिलीमीटर टू 20 सेंटीमीटर. इन्फ्रारेड वेव्ज, अधोरक्त लहरी, द वेवलेंथ इज 800 नॅनोमीटर टू 0.3 मिलीमीटर. विजिबल लाईट रेज, दृश्य प्रकाश किरणे, द वेवलेंथ इज 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. हे आपल्याला साध्या डोळ्यांना आपल्या दिसू शकतात. अल्ट्राव्हायोलेट रेज, अतिनील किरणे, 300 पिकोमीटर टू 400 नॅनोमीटर. एक्स रेज, क्ष किरणे, 3 पिकोमीटर टू 300 पिकोमीटर. अँड गॅमा रेज, गॅमा किरणे, शॉर्टर दॅन 3 पिकोमीटर. Here 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter, while 1 picometer is equal to 10 raised to minus 12 meter. Remember this chart, this is important. Of all the above types, our eyes are only capable of seeing the visible radiation. Thus, we use the visible radiation telescope, that is optical telescope, made from regular lenses or mirrors to see the visible radiation coming from the space. However, many heavenly bodies emit radiations other than the visible light. Thus, we need different types of telescope like X-ray, gamma ray and radio telescopes to receive such radiation and to study their sources. या दिलेल्या सर्व लहरींपैकी फक्त दृश्य प्रकाश किरणे पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यांमध्ये आहे आणि त्यामुळे अवकाशातून येणारा दृश्य प्रकाश पाहण्यासाठी आपण दृश्य प्रकाश दुर्बिणीचा म्हणजे साध्या भिंगांचा वापर करतो. परंतु अनेक खगोलीय वस्तू ज्या आहेत, मेनी सेलेस्टियल बॉडीज, खगोलीय वस्तू ज्या आहेत ह्या फक्त दृश्य प्रकाश किरण बाहेर टाकत नाहीत, तर त्या व्यतिरिक्त इतर रेडिओ वेव्ज, इतर वेव्ज सुद्धा त्यातनं बाहेर पडत असतात आणि त्या पाहण्यासाठी म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणींची गरज भासते. आता थोडक्यात वैज्ञानिकांबद्दल माहिती घेऊया. In 1608, spectacle maker and researcher Hans Lippershey discovered that seeing through two lenses kept one behind the other seems to bring object closer to us. 1608 मध्ये
चष्मा तयार करणाऱ्या हान्स लिपर्शे या संशोधकाने दोन भिंग एकमेकांसमोर धरून दूरची वस्तू जवळ दिसते याचा शोध लावला आणि त्या माध्यमातूनच त्याने दुर्बीण तयार केली. ती पहिली दुर्बीण त्याने तयार केली. गॅलिलिओ मेड अ टेलिस्कोप in 1609 and used it for space observation. त्यानंतर 1609 मध्ये गॅलिली यांनी दुर्बीण तयार केली आणि त्या दुर्बिणीचा उपयोग अवकाशाच्या अभ्यासासाठी केला. He realized that there are many more stars than what could he see with naked eyes. त्याला असं लक्षात आलं की डोळ्यांना आपल्याला दिसतात त्यापेक्षा अधिक तारे अवकाशामध्ये आहेत. दुर्बिणीच्या सहाय्याने गॅलिलिओने गुरूचे 4 उपग्रह आणि सूर्यावरील डाग इत्यादींचा शोध लावला. ही डिस्कवर्ड द मून्स ऑफ ज्युपिटर, ज्युपिटर म्हणजे गुरु, अँड द ब्लॅक स्पॉट्स ऑन द सन. मून्स ऑफ ज्युपिटर म्हणजे गुरुचे उपग्रह आणि ब्लॅक स्पॉट्स ऑन सन म्हणजे सूर्यावरील काळे डाग यांचा शोध गॅलिलिओ गॅलिली यांनी या तयार केलेल्या दुर्बिणीच्या सहाय्याने लावला.